रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. 19 मार्चला गुढीपाडवा आहे, मात्र त्या दिवशी अमावस्या तिथीसुद्धा आहे. तर गुढी उभारण्याचा शुभमुहूर्त काय? अमावस्येचा गुढीपाडव्यावर परिणाम होईल का? त्याचबरोबर गुढी कशी उभारावी, साहित्य काय, गुढी उभारताना कोणता मंत्र म्हणावा, त्याचबरोबर चैत्र नवरात्राची सुरुवात होत आहे. ज्यांच्याकडे चैत्र नवरात्र बसतं किंवा जे अखंड दीप लावतात त्यांनी कधी लावावा, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच वर्षप्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा, हीच चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे. बघा, चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे? तर बघा, चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडलंय. चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्री पौर्णिमा येते तो चैत्र महिना म्हणजे चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दापासून तयार झाला. तर बघा, या दिवशी गोवा साईडला चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. गुढीपाडवा हा 2 अक्षरांचा बनलेला आहे. गुढी म्हणजे काय तर स्वतंत्राचा ध्वज आणि पाडवा म्हणजे काय तर विजय ध्वज. याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले, सृष्टी निर्माण केली. प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला. यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला, तो म्हणजे हाच गुढीपाडवा. पुराणामध्ये दिलेली 60 संवत्सरे आहेत, त्यापैकी प्रत्येकाचा वर्षारंभ याच दिवशी केला जातो. शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला, त्यामुळे हा दिन विजय दिन म्हणून ओळखला जातो. शालिवाहन राजाच्या विजय दिनापासून नवीन कालगणना सुरू झाली, त्याला शालिवाहन शक म्हणतात. गुढी म्हणजे शालिवाहन राजाचा विजयध्वज आहे. प्राचीन काळी चेडी देशात वसू नावाचा राजा राज्य करीत होता. धर्मपालन करणारा राजा तपश्चर्या करत असताना त्याला देवांकडून वेळूची काठी मिळाली. राजाने त्या काठीला शृंगारून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली. तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली. बघा, गुढी आपल्याला काय सांगते तर नवीन वर्ष सुरू झालंय, नवीन विचार करा, नवीन संकल्प करा, सद्विचार सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या. मी जशी उंच आहे निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगते, तशी तुमची देखील प्रगती होऊ द्या. सेवेत सातत्य असू द्या. या दिवशी सगळ्या सेवेकरांनी सूर्योदयापूर्वी अभ्यंगन स्नान करून कडुलिंबाचा कोवळा पाला फुले स्वच्छ धुवून गुढीच्या टोकाला बांधायचं असतं. आता ते काय काय लागणार आहे ते तुम्हाला सांगणारच आहे. मात्र आता बघा, गुढी ज्या दिवशी आता आपण गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगन स्नान करणार आहोत, तर चहा दूध कॉफी पिण्याच्या आधी थोडीशी कडुलिंबाची कोवळी कोवळी पानं चावून चावून खा. खूपच कडू लागत असेल तर तुम्ही त्याच्याबरोबर गूळ देखील खाऊ शकता. बघा, ते खाल्ल्याने आरोग्य, बल, बुद्धी आणि तेज वाढतं. कडुलिंबाचा पाला थंड असल्याने थकवा नाहीसा होतो, मेंदूला तरतरी येते. खरे म्हणजे हा गुणकारी पाला खाण्यास याच दिवशी सुरुवात केली तर उत्तम. प्रगतीपथावर जाणाऱ्याला जीवनामध्ये काही वेळ कडू गोट प्यावे लागतात, यातून आपल्याला प्रचिती मिळते. त्यामुळे या दिवशी आवर्जून प्रत्येकाने घरातल्या प्रत्येक व्यक्तीने थोडा कडुलिंबाचा पाला हा आवर्जून खावा. बघा, आता पूजेचं साहित्य सांगते तुम्हाला काय लागणार आहे. तर गुढी करता पितळेचा किंवा तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या तुम्हाला लागणार आहे. कडुलिंबाची फांदी, त्याचबरोबर साखरेची गाठी माहिती आहे सगळ्यांना, जरीचा खण किंवा मग तुम्ही एखादा कापड घेऊ शकता किंवा मग साडी घेऊ शकता. त्याचबरोबर फुलांची माळ, वेळूची काठी हे साहित्य लागणार आहे. त्याचबरोबर हळदी कुंकू, त्याचबरोबर आंब्याचं तोरण, झेंडूचं तोरण. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा. त्याचबरोबर नाही तर तुम्ही श्रीखंड पुरी देखील बनवू शकता. या दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाटीवर सरस्वती पूजन देखील केलं जातं. पाटी पूजनाची तयारी कशी करतात तर पाटीवर सूर्यचंद्र, सरस्वती, रांगोळी किंवा प्रत्यक्ष सरस्वतीचं चित्र देखील काढतात. हळदी कुंकू, अक्षदा, सुपारी, फुलं, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, उदबत्ती दाखवून, फळ दाखवून त्या पाटीची पूजा करतात. बघा, हळदी कुंकू, अक्षता, फुलं, दिवा, तुपाचा दिवा असं संपूर्ण साहित्याचं ताट आपल्याला लागत असतं. आता बघा, गुढी कशी उभारावी तर अर्थात काठी आधी स्वच्छ धुवून घ्यावी, त्याला तेलाचा हात लावावा. खोबऱ्याचं तेल लावलं किंवा गोडे तेल लावलं तरी देखील चालतं.
स्वच्छ काठी करून घ्यावी. जिथे गुढी उभारणार आहात तिथे खाली आधी एक पाट ठेवावा. पाटाच्या भोवती रांगोळी काढावी. आता ती जी काठी आहे त्या काठीच्या वरच्या टोकाला आपण सगळ्यात आधी वस्त्र लावायचं. त्यावरती आपण जी कडुलिंबाची फांदी आणली ती लावायची. त्याचबरोबर एखादी छोटीशी आंब्याची डहाळी लावायची आणि एक साखरेची गाठी. हे सगळं लावून त्यावरती पालथा तांब्या आपण घालतो आणि तांब्यावरती आपण कुंकवाने स्वस्तिक काढतो. मध्ये 4 टिंब, साईडने 2 उभ्या रेषा देतो आणि त्याला एक छान फुलांचा हार देखील घालतो. अशी ही जी गुढी आहे हे आपण उंच उभी करतो. आता फ्लॅट सिस्टीम आहे, फ्लॅट्समध्ये राहतात त्यामुळे तुम्ही बाल्कनीमध्ये उभारू शकता. जागेअभावी तुम्ही तुमच्या दारामध्ये देखील उभी उभी करू शकता. तुम्ही खिडकीमध्ये बांधू शकता. तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही गुढी उभारा. गुढी उभारण्याला महत्त्व आहे. तर बघा, ही सगळी अशी गुढी उभारल्यानंतर त्या काठीला तुम्हाला अष्टगंधाची बोटं, कुंकवाची, हळदीकुंकवाची बोटं लावायची आहेत. गुढी उभारत असताना ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र आपल्याला सतत म्हणायचा असतो. गुढीची आरती देखील आहे, ती देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देते. तुम्हाला स्लाईड होईल. तसंच ह्या गुढीसाठी लागणारं साहित्य वगैरे पण मी ह्याच्यावरती दिलेलंच आहे टेक्स्ट करून, पण तरी मी तुम्हाला सांगत आहे. तर बघा, अशी गुढी सगळ्यांनी, घरातल्या सगळ्या व्यक्तींनी ती गुढी उभारायची. आपल्या घरामध्ये बघा, जेवढेही वाहनं असतील, जुनी वाहनं, त्यांचीसुद्धा स्वच्छ पुसून पूजा करायची. त्यांनासुद्धा तुम्ही हार घालायचे, कारण नवीन वर्षाची सुरुवात असते. आपली गाडी, आपलं घर, आपलं सगळं स्वच्छ तुम्हाला करायचं असतं. तिथे स्वच्छता असते, तिथेच माता लक्ष्मी निवास करते. बघा, आता या दिवशी अमावस्या आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मुहूर्त सांगायचं राहिलं. बघा, मुहूर्त असा आहे की 18 तारखेला, 18 मार्चला सकाळी 8:25 अमावस्या तिथी सुरू होत आहे आणि 19 मार्चला सकाळी 6:53 संपत आहे. 18 मार्चला सकाळी सुरू होत आहे आणि 19 मार्चला सकाळी संपत आहे. आता बघा, सकाळी 6:53 संपणार आहे, म्हणजे आपण गुढी ही 7 वाजायच्या नंतर उभारायची आहे. ते तुम्ही 9 वाजेपर्यंत उभारू शकता. आता बघा, एकदम भर दुपारी नाही उभारायची. 7 नंतर म्हणजे तुम्ही 7:30, 8 वाजता उभारली तरी देखील चालणार आहे. पण एकदम उन्हामध्ये, कोवळ्या उन्हामध्येच उभारायची. तर लक्षात आलं असेल. आता बघा, 19 तारखेला सकाळी 6:53 अमावस्या जरी संपणार आहे, पण तिने सूर्याची तिथी पाहिलेली आहे, त्यामुळे ती जी अमावस्या आहे ती दिवसभर ग्राह्य धरली जाणार आहे. आता ही अमावस्या आहे, मग ग्राह्य धरली जाते आहे, मग काही शुभ काम करावे की नाही. जसं की आता काहींना गाड्या घ्यायच्या असतात, घराची खरेदी किंवा नवीन वस्तूची खरेदी, तर तुम्ही आवर्जून करा, कारण हा एक 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. बघा, चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारी रामनवमीचं नवरात्र देखील या दिवशी सुरू होतं. बघा, अमावस्या ही या 3.5 मुहूर्तावरती भारी पडू शकत नाही. त्यामुळे या दिवशी जरी क्षयतिथी असली तरीसुद्धा तुम्ही अमावस्या समाप्तीनंतर, म्हणजे सकाळी 6:53 गुढी उभारून आपण गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करायची आहे, काय करायचं आहे तर ते तुम्ही करू शकता. तो काही आता बघा, गुढी उतरवायची कधी, तर संध्याकाळी 4 नंतर तुम्ही गुढी उतरवायची आहे. गुढी उतरवताना परत हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून गुढीची पूजा करायची आणि जी साखरेची गाठी आपण गुढीला लावली होती, ती जी साखरेची गाठी आहे ती लहान मुलांच्या गळ्यात घालायची. लहान मुलांना सुद्धा औक्षवण करायचं. घरामध्ये कुठलीही लहान व्यक्ती, मूल असेल, त्याला घालून, त्याला औक्षण करून, त्याच्या पाया पडून त्याला त्या गळ्यामध्ये ती गुढी घालायची. आता लहान मूल नसेल तर वृद्ध, म्हणजे वयस्कर मोठी मंडळी, त्यांना घालून त्यांचं औक्षवण केले तरी चालणार आहे. बघा, अमावस्या आहे या दिवशी, म्हणून हा दिवस वाईट आहे असा समज चुकूनही करून घेऊ नका, कारण हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त आहे. या दिवशी कुठलीही तिथी, तो काही वाईट दिवस नाही, अतिशय पवित्र असा दिवस आहे. आणि बघा, या दिवशी चैत्र नवरात्राची सुरुवात होते. आपल्याकडे चैत्र नवरात्र नाही, आपल्याकडे शारदीय नवरात्र जे आहे ते मानलं जातं. आपल्याकडे तसं तर बघायला गेलं तर गुप्त नवरात्री, शाकंभरीचं नवरात्र देखील म्हटलं जातं. 4 नवरात्री आहेत, चैत्र नवरात्री आणि आपलं शारदीय नवरात्र. तर बघा, आपल्याकडे
जरी चैत्र नवरात्र केलं जात नसलं तरी देखील या दिवशी आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे. कुलदेवतेचा फोटो असेल, टाक असेल, स्वच्छ धुवून पुसून तुम्ही जमलं तर आवर्जून त्याच्यावरती अभिषेक करा. आपला ज्या देवघरातला कलश आहे मंगल कलश तो बदला, किंवा ज्यांच्या घरामध्ये मंगल कलश नाही त्यांनी आवर्जून मंगल कलशाची स्थापना करा. मंगल कलश आपल्या घराचा रक्षा करत असतो. कुलदेवता ही आपल्या घराचा कुळाचा उद्धार करत असते, त्यामुळे तिच्या नावाचा कलश आपल्या घरामध्ये असायला हवा. त्याचबरोबर तुम्ही काहीही नाही केलं तरी आपल्या कुलदेवतेच्या नावाची सेवा म्हणून तुम्ही या चैत्र नवरात्रामध्ये 9 दिवस आपल्या घरामध्ये एक अखंड दिवा लावू शकता. अशी तर अतिशय सुंदर सेवा या 9 दिवसाच्या चैत्र नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची सेवा करू शकता. तर बघा, या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्राची सुरुवात होते आणि या दिवशी तुम्ही कुठलीही वस्तू जी आहे ती खरेदी करू शकता. असं काही नाही अमावस्या आहे म्हणजे आपण हे खरेदी करायचं नाही. तर तुम्हाला व्हिडिओची माहिती आवडली, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि गुढी उभारताना 19 मार्चला सकाळी 7 नंतर तुम्ही गुढी उभारा. खूप जास्त ऊन होईपर्यंत नाही, अगदी 8:30-9 पर्यंत तुम्ही गुढी उभारा. घरातल्या सर्वांनी नवीन वस्त्र परिधान करा, गोडाधोडाचं बनवा आणि आनंदानं नवीन वर्षाची मराठी नवीन वर्षाची सुरुवात अगदी आनंदानं सकारात्मकतेनं करा. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.